सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की ते बसमधनं जात होते आणि तिथे सगळ्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या त्यांना दिसत होत्या. आता पुढे बघूया काय होतंय. मी सहज माझ्या पत्नीला म्हटलं, या एडिंबरात हे थेरड्यांचं पेव कुठं फुटलं? आणि मागून आवाज आला, आपण मराठी आहात काय? त्या प्रश्नाने माझ्या पोटात एकदम बर्फाची लादी बसली. मी मागं वळून पाहिलं. एक 50शी उलटलेल्या बाईनं मागून प्रश्न केला होता. पुढच्या स्टॉपला आम्ही आणि त्या बाई उतरलो. आपण महाराष्ट्रात होता वाटतं? अहो 15 वर्ष मी वाईला होते. बाईचा ॲक्सेंट अस्सल सातारी होता. त्यांना आम्ही मराठी आहो हे माझ्या आचरटपणामुळे कळलं होतं. त्यांना माझा प्रश्न ऐकून गंमत वाटली होती. मराठी माणसं भेटल्यावर तिला अगदी माहेरची माणसं भेटल्याचा आनंद झाला होता. तिनं लगेच आम्हा दोघांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चहाचं निमंत्रण दिलं. महाराष्ट्रात राहिलेल्या इतर मैत्रिणींनाही मी उद्या बोलवणार आहे असं म्हणून तिनं आमचा निरोप घेतला. आमच्या ज्ञानदेवाची मराठी कुठे पोचली असेल ते सांगता येणार नाही. अशी खुणगाठ बांधून मराठी भाषा परदेशात सांकेतिक भाषा म्हणून वापरायची नाही असं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी आम्हा मराठी पाहुण्यांसाठी खास मिरच्यांची भजी होती आणि ब्रॉम्लेबाईंनी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. निरोप देताना माझ्या पत्नीच्या कानशिलावर एखाद्या खेड्यातल्या बाईप्रमाणे आपली बोट मोडत त्या बाई म्हणाल्या, बाय गे, ये पुन्हा. ऐतिहासिक स्थळं पाहण्याचा आमचा कार्यक्रम दुपारी सुरू झाला. मला सहसा असल्या दत्त दिगंबर यात्रा छाप सहली रुचत नाहीत. त्या गाईडच्या मागून मेंढरासारखं धावायचं, त्यानं मग माहिती द्यायची, ती आपण ऐकायची आणि आपण पुन्हा त्या घोळक्यातून त्याच्या मागे चालायला लागायचं. हे प्रकरण काही जुळत नाही. असल्या पाहण्यातून स्थळं पाहिल्याची नोंद होते, परंतु एखाद्या स्थळी रेंगाळता येत नाही. सुरुवातीला मात्र असल्या यात्रेकरूंच्या मेळाव्यात जाण्याखेरीज गत्यंतर नसतं. प्रचंड ऐतिहासिक वास्तू पाहताना आणि तिथल्या प्रसंगांच्या कथा ऐकताना शेवटी कालाय तस्मै नमः एवढंच म्हणून आपण बाहेर पडतो. एडिंबराला होलीरूड हाऊस राजप्रासाद पाहताना आणि 4था जेम्स, 5वा जेम्स, मेरी स्टुअर्ट, क्रॉमवेल ही नावं आणि त्यांच्या शौर्याच्या आणि क्रौर्याच्या कहाण्या ऐकताना जे दिसतं ते अखेर जायचं, यासारख्या विचारांचीच गर्दी अस्वस्थ करते. होलीरूड हाऊसच्या त्या राजवाड्यात मेरी स्टुअर्टचा एक आरसा पाहिला. स्कॉटलंडमध्ये आणलेला हा पहिला आरसा असं म्हणतात. त्या आरशाने पाहिली आता एवढ्या त्या आरशात पाहून आमच्या घोळक्यातल्या एका म्हातारीनं आपल्या पिकल्या केसांची एक पट कपाळावर ओढून स्वतःची शोभा वाढवली. एकदा दिल्लीत जे तख्त फोडण्याची पेशव्यांची भीष्म प्रतिज्ञा होती आणि त्या प्रतिज्ञेपोटी ज्या पानिपतावर मराठी तरुणांची एक पिढी कापली गेली, त्याच्या समोरच्या खांबाला टिकून बिडी ओढताना मी बघितला होता. ऐतिहासिक स्थळं पाहताना कधीकधी असले प्रसंगच मनात घर करून राहतात. सुदैवानं परदेशात हे पावित्र्य विडंबन मात्र नाही. या राजप्रासादातून आमची वरात लगेच सेंट जाइल्स कॅथिड्रलमध्ये आली आणि त्या भव्य वास्तूपुढे मी आपोआपच नतमस्तक झालो. ख्रिस्ती धर्मप्रचाराला या असल्या भव्य वास्तूंनी फार मदत केली आहे. वास्तुशिल्पात मला गती कमी, परंतु भव्य वास्तू हे प्रचाराचं अत्यंत प्रभावी साधन आहे असं वाटतं. मधुरेची प्रचंड गोपुरं घ्या, अगर गोमटेश्वराचा तो महान पुतळा घ्या किंवा आधुनिक क्रेमलिन घ्या, त्या विस्तारानेच आपण जिंकलं जातो. माझा एक शिल्पशास्त्री मित्र म्हणतो की फुटपट्टीनं जिंकणं हा प्राचारी वास्तूचा स्थायी भाव आहे. परदेशातील वास्तव्यात मी खूप प्रार्थना मंदिरं पाहिली. भव्य प्रार्थना मंदिरं, टुमदार प्रार्थना मंदिरं, कौटुंबिक चॅपेल्स, ख्रिस्ती माणसं, उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा मंत्र,
फारच कसोशीने आचरणात आणतात. सेंट जाईल्सच्या प्रार्थना मंदिरात सोबतचा यांत्रिकांचा मेळावा अत्यंत भक्तिभावाने ठिकठिकाणी गुडघे वाकवीत होता. ख्रिस्ताच्या जीवनातील कथाभाग रंगीबेरंगी काचांवर कोरला होता. आमच्या सुदैवानं सूर्यनारायण प्रसन्न होता आणि ती चित्र उजळून निघाली होती. सुदैवानं ख्रिस्तचरित्र काही ठळक प्रसंग वजा केल्यास माझ्या फारसे स्मरणात नाही. काही वर्षांपूर्वी मद्रासमध्ये मी ख्रिस्ताचे संपूर्ण जीवन रंगभूमीवर पाहिले होते. ख्रिस्त जन्मापासून ते त्याच्या पुनरुत्थानापर्यंतचा कथाभाग दाखवणारं ते नाटक अनेक दृष्टींनी अजब होतं. विशेषतः अंतिम प्रीतिभोजनासारखे प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यांसमोर उभे आहेत. ख्रिस्तजीवन हा आजतागायत चित्रकारांचा आवडता विषय आहे. परदेशातील चित्रकला प्रदर्शन पाहताना तर असं वाटतं की ख्रिस्त जन्माला आला नसता तर निम्म्याहून अधिक चित्रकार उपाशीच मेले असते. आपल्याकडे रामकृष्णांनी चित्रकारांना खूप विषय पुरवले. राधाकृष्णांची अजूनही आपल्या चित्रकारांनी पाठ सोडली नाही. अर्थात अत्याधुनिक गुळगुळीत कृष्ण आणि थुलथुलीत राधा हा त्या पाठलागाचा भयान विपर्यास आहे असं मला वाटतं. परंतु रंगीत काचेवर आणि कॅनव्हासवर रंगलेले ख्रिस्तजीवन पाहणाऱ्याला अगदी मुक्त करून टाकतं. सेंट जाईल्सच्या चर्चमधून हिंडताना आमचा वाटाड्या कोणता राजा कुठे बसत असे आणि कोणत्या राणीचं कुठलं आसन होतं त्याचे तपशीलवार वर्णन करून सांगत होता. त्या चर्चच्या आवाराबाहेर खून आणि मारामाऱ्यांचं व्यूह रचणारे हे राजे आणि ह्या राण्या काय भावनेने या भव्य प्रार्थना मंदिरात येत असतील ते तो प्रभूच जाणे. या चर्चच्या बाहेर एक चौकोनी फरशी आहे. तिच्यावर उभं राहून आपण थुंकलो की आपण मनात जी कामना बाळगू ती सफल होते अशी श्रद्धा आहे. आमच्या जथ्यातील बहुतेक सर्व मंडळी त्या फरशीवर उभी राहिली. शेवटी मीही उभा राहिलो. मनात कोणती कामना होती ते काही आता आठवत नाही. मात्र चर्चच्या आत असलेल्या ख्रिस्ती देवाला जे करता येत नाही ते त्या फरशीला जमतं हा विरोधाभास मजेशीर वाटला. शेवटी त्या जगात राहायचं असेल आणि आपल्या मनोकामना सफल करायच्या असतील तर चर्चच्या 4 भिंतींआड, मग त्या कितीही उंच असो, सफळ होणं अशक्य आहे. स्वार्थी संकल्प हे तर इतरांना तुच्छ मानून थुंकून बेपर्वाईनं सोडले पाहिजेत हेच खरं. परदेशातील ही प्रार्थना मंदिरं आपल्या अंगावर येतात. त्यांचं अस्तित्व रंगभूमीच्या मागल्या पडद्याप्रमाणे मनोभूमीच्या मागे ठाण मांडून बसतं. मग ते प्रार्थना मंदिर भव्य असो वा चिमुकलं असो. चर्च ही संस्थाच मोठी संमोहन टाकणारी आहे आणि ते चर्च जितकं जुनं तितकं त्याचं संमोहन अधिक. त्या 15-15 मिनिटांनी खूप उंचीवरून वाजणाऱ्या नारोशंकरी घंटा, ते महाकाय ऑर्गनचे स्वर, तो गंभीर स्वरातला प्रार्थना घोष, भक्तांचा तो मेळावा, एका विशिष्ट उंचीवरची ती मेणबत्त्यांची आरास आणि त्या संथ प्रकाशात अधिकच करून दिसणारी ती क्रुसावरची येशूची कारुण्यमयी मूर्ती. आईबापांच्या हातावर बाप्तिस्मा घ्यायला लहानपणी ह्याच ठिकाणी यायचं. तारुण्यात एखाद्या कोमलांगीचा हात धरून इथेच विवाहबद्ध व्हायचं आणि शेवटी इष्टमित्रांचे हात लागून उचललेल्या शवपेटिकेतून ह्याच परिसरात मुक्तिदिनाची वाट पाहत शांतपणे पडून राहायचं. पहिली, मधली आणि शेवटची नोंद ह्याच चर्चच्या खात्यात करायची. निधर्मी राज्यांनी देखील जन्म, विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी एकाच खात्याच्या रजिस्ट्रारकडे सोपवली आहे. वृक्ष कायद्याला सुद्धा संस्कार टाकता येत नाहीत ते असे. मंडळी, ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.